अजून एक विषय असा होता की कोल्हापूर जिल्ह्यानं म्हणजे शिवसेनेनं 6 आमदार दिले विधानसभेत, पण एकही मंत्री नाही आहे. आता मुख्यमंत्री म्हणतात आम्ही दिवाळीनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार करू. तर कोल्हापूर जिल्ह्याला प्रतिनिधित्व जर आत्ता मिळालं असतं, आत्ता भाजपचे एक मंत्री आहेत, चंद्रकांत दादा आहेत, पालकमंत्री आहेत, जर शिवसेनेचा मंत्री एखादा असता तर फरक पडला असता निवडणुकीवर असं वाटतं. संभाजीनगर महानगरपालिका निवडून आली आमची, तिथे एकही मंत्री नव्हता शिवसेनेचा. ओके. मुंबई महानगरपालिका निवडून आली विरोधात असताना, आम्ही विरोधी पक्षात होतो, त्याच्यामुळे मंत्री आहेत का नाही याच्यावरती निवडणुकीचं भाकीत ठरतं असं मला वाटत नाही. सामान्य लोकांपर्यंत आपण काय काम केलेलं आहे, लोकांच्या सुखदुःखामध्ये किती जीवाला जीव दिलेला आहे आणि किती इमानदारीने आपण काम केलं आहे याच्यानुसार मतदान ठरत असतं. त्यामुळे पक्षप्रमुखांच्या अखत्यारीतला पूर्ण विषय आहे की दुसरं असं कुठलाही आपण म्हणू शकत नाही की एवढे आमदार आले तर एवढे मंत्री. अशा पद्धतीने म्हणणं मला फार मर्यादित वाटतं. शिवसैनिक या शब्दाची ताकद सगळ्यात मोठी आहे असं आम्ही मानतो आणि शिवसेनेच्या सामूहिक शक्तीमुळे अनेक प्रश्नांना रेटा मिळतो आणि त्यातून तो प्रश्न सुटतो. किंवा एखादा मोठा प्रश्न तयार झाला तर पहिला प्रश्न सगळे विचारतात की शिवसेना कुठे याच्या. म्हणजे सर्व पक्ष एका बाजूला असले तरी शिवसेना आल्याशिवाय ते राजकारण पूर्ण होत नाही, त्यातली वस्तुस्थिती आहे. कोल्हापूरवासियांना अजून अधिक प्रमाणात कसा न्याय देता येईल याचा उद्धव साहेब निश्चितपणे विचार करतील. किंबहुना एखाद्यास या महानगरपालिकेत काय घडतं आहे याच्यावरही त्यांचं लक्ष असेल. परंतु या सगळ्याबद्दल अशी आश्वासनं देण्यापेक्षा 5 वर्ष आपल्याबरोबर काम करणं यासाठी म्हणून कोणाच्यावरती भरोसा ठेवावा असं वाटतो. त्याच्यामध्ये शिवसेनेचा विचार ते करतील. याचं कारण जनता की अनेक आंदोलनांमध्ये अनेक प्रश्नामध्ये आम्ही उफराटी भूमिका किंवा जनतेला रस्त्यात सोडून देणं किंवा वेगळ्याच पद्धतीच्या भूमिका घेणं असं कधीच केलेलं नाही आहे. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की जनतेने याच्यावर शिवसेनेवर विश्वास ठेवावा. शिवसेनेमध्ये सुद्धा इलेक्टिव्ह मेरिट महत्त्वाचं होऊ लागलं का असा अर्थ झाला. शिवसेना म्हणजे राजकीय पक्ष आहे हा. त्यामुळे इलेक्टिव्ह मेरिट जर का नसेल, आमची 63च्या जागी आमदार एवढे 6च असते तर तुम्ही आम्हाला काय महत्त्व दिलं असतं. त्याच्यामुळे शेवटी राजकारणामध्ये संख्या ही महत्त्वाची आहेच आणि त्यामध्ये राजकारणाचं जे रसायन आहे तरी मी असं म्हणीन म्हणजे आम्हाला त्याच्याबद्दल मतं विकत घेणं किंवा जे अनेक गैरप्रकार केले जातात ते शिवसेनेत नाही आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही शिवसेना निवडणूक लढवते ती कार्यकर्त्यांच्या जोरावरती लढवते आणि ह्याच्याबद्दल अनेक लोकांनी मान्य केलेल्या आहेत या ज्या गोष्टी आहेत त्या. दुसरं असं होतं सॅच्युरेशन, त्याला अँटी इन्कमन्सी पण मोठ्या प्रमाणात होते. जे निवडून आलेत पूर्वी काही ना काही कारणाने जनतेच्या अपेक्षा फार वाढत चालल्या आहेत. जनतेला असं वाटतं की खासदाराचे प्रश्न नगरसेवकांनी सोडवले पाहिजेत आणि नगरसेवक जो आहे तो जणू काय मुख्यमंत्री आहे. त्यामुळे या सगळे प्रश्न एक व्यक्ती सोडवू शकत नाही, पण ते असं म्हणतात की आम्ही 2दा निवडून दिलं, 3दा निवडून दिलं, पुढे काय झालं. आणि म्हणून मग अशा वेळेला ठरवून काही वेळेला बदल हा करावा लागतो. तो क्रमप्राप्त असतं बदल करणं. तर त्याच्यामधून उलट मी आता तुम्हाला सांगेन उदाहरण, तुम्ही छान प्रश्न विचारला. मुंबईमध्ये दर निवडणुकीमध्ये उद्धव साहेब जे आहेत ते कमीत कमी 30 ते 40% उमेदवारांची मतं बदलतात उमेदवार दर मुंबई महानगर. आणि आमचे जे शाखा प्रमुख आहेत ते नगरसेवक झालेले दिसतात. काही नगरसेवक महिला ज्या होत्या त्यांचे आता पती राजकारणात आलेत, कारण आधी महिला राखीव होतं, आता ते काही जण दोघंही आहेत, नवरा बायको दोघंही आलेत असं सुद्धा दिसतं. त्यामुळे 33% जागी 50% पेक्षा 55% महिलांना सुद्धा जागा मिळालेल्या आहेत. त्यामुळे राजकीय परिस्थितीचं आपलं विश्लेषण काय आहे याच्यानुसार हा निर्णय घेतला जातो. एक सातत्याने भावना असते शिवसैनिकांमध्ये, ती मी समजू शकते, मी आदर करते त्या भावनेचा, की आम्हाला न्याय मिळाला नाही. तर असे जे व्यक्ती आहेत की ज्यांना काही कारणाने त्या क्षणी न्याय देता आला नाही, तर याबद्दल आमचे इथले स्थानिक संपर्क प्रमुख जे आहेत अरुण दुधवाडकर आणि पक्षश्रेष्ठी हा विचार करून त्याबद्दल नक्की त्यांना न्याय देतील. मी तुम्हाला एक छोटं उदाहरण सांगते की संभाजीनगरमध्ये आमच्या तिकडच्या शिवसेना महिला आघाडीची काही त्यांच्या अपेक्षा होत्या, त्या पूर्ण झाल्या नव्हत्या. तर नंतर आता निवडणुकीत त्यांना स्वीकृत सभासद घेतलेले आहे. मला डॉक्टर पूजा यादवांचं उदाहरण माहिती असेल की त्यांना पुण्यामध्ये महिला आघाडीला तेव्हा आधी काही स्थान देता आलं नव्हतं, तिकीट माघार घ्यावं लागलं होतं. तर तेव्हा पहिल्यांदा इतिहासामध्ये पहिली स्वीकृत नगरसेविका शिवसेनेची झाली. त्यामुळे कोणत्या घटकांना कसं सामावून घ्यायचं हे पक्षाची जबाबदारी आहे. एक महिलांचा विषय आत्ता जो निघाला त्यानिमित्तानं आपण महिलावादी कार्यकर्ता पहिल्यांदा राजकारणात येण्यापूर्वी आपण महिला कार्यकर्ता प्रसिद्ध, महिला काम करू शकतील का, म्हणजे अनेकांना शंका आहे
की 41पेक्षा जास्त महिला नगरसेवक आता कोल्हापूरमध्ये असतील किंवा कल्याण डोंबिवलीमध्ये असतील. पण आपण बघतो त्यांचा पती, दीर, मुलगा हेच प्रत्यक्ष एक एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत असतात. तर त्या बाबतीत शिवसेनेची भूमिका आहे, म्हणजे तुमच्या महिला नगरसेविका जे जातील त्या किंवा सभागृहात असणारी इतर पक्षांच्या महिला आहेत त्यांना कशा प्रकारे काम करायला पाहिजे किंवा त्याबाबत काय करता येईल आपल्याला? हे माझं असं निरीक्षण आहे की 50%पैकी 25% महिला या स्वयंस्फूर्तीने काम करत असतात. मग त्याच्यामध्ये त्यांचा पती जरी मदत करत असेल तरी त्या महिलांना स्वतःची काही समज असते किंवा त्या आधी कधीतरी निवडणुकीत उभ्या राहिलेल्या असतात. दुसरं, ही जी संपूर्ण आपल्या माध्यमामधून जागृती होती आहे ती महाप्रचंड जागृती आहे. पूर्वी जे शिक्षण नाही म्हणून माहीत नाही असं होतं, तर आज वाहिन्यांमुळे घरातली अल्पसाक्षर स्त्रीसुद्धा पोळ्या लाटता सगळ्या गोष्टी तिला तोंडपाठ आहेत. मी मध्यंतरी काही कार्यक्रमांना गेले तर माझ्या लक्षात आलं की प्रत्येक स्त्री ओळखत होती मला, आणि फक्त मला ओळखत नव्हती तर मी कुठल्या कार्यक्रमात काय बोलले ते तिला तोंडपाठ होतं. आणि असं अनेक कार्यक्रमांबद्दल होतं. म्हणजे जशा काही महिला सिरियल बघत असतील तशा अनेक महिला बातम्या बघतात, समजून घेतात, आणि ओव्हरऑल इन्फॉर्मेशन, माहितीचं जे वातावरण तयार झालं आहे त्यामधून मनोरंजनाची जरी माहिती लक्षात आली तरीही त्यांच्या कामाची जी माहिती आहे ज्याच्यामधून लोक त्यांना मदत करतील ती माहिती त्यांनी 35-40% बरोबर त्यांचं लक्ष असतं. महिला आता नोट्स काढून घेतात, लिहून घेतात. दुसरं, प्रसिद्धीबद्दल त्या फार कॉन्शियस झालेल्या आहेत की आपली प्रसिद्धी पोचली पाहिजे सगळीकडे. त्या स्वतःहून बातम्या पोचवतात अनेक ठिकाणी. अधिकाऱ्यांशी बोलताना सुद्धा पूर्वी जे अधिकाऱ्यांचा खाक्या होता की महिलांना एक नीट वागायचंच नाही किंवा त्यांना असं एक थोडंसं सहकार्य द्यायचं नाही, तर आता अधिकाऱ्यांची जी नवीन पिढी आली आहे तर ते सहकार्य देण्यासाठी महिलाच अधिकारी आले आहेत ना. मला सगळीकडे चित्र दिसतं आहे की तहसीलदार, CDPO महिला आहेत म्हटल्यावरती त्या या महिला नगरसेविकांबरोबर अर्थातच कम्फर्टेबल आहेत आणि त्याचा परिणाम होतो. नवीन कायदे झालेले आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं त्यांच्यानी कुठे काही कमी जास्त झालं कामाच्यामध्ये तर तुम्ही आहात प्रश्न विचारायला. आणि त्यामुळे या 25% महिलांच्यामधून काही महिला मात्र मी असं पाहिलं की नाईलाजाने आलेल्या आहेत. त्यांना कंटाळा येतो, त्यांना बैठकीला बसवत नाही आणि मग त्या सही करून निघून जातात किंवा फक्त सभा येतात आणि म्हणतात की आम्ही नगरसेवक आहोत. अशांची संख्या, पण काही पुरुष नगरसेवक पण तसेच आहेत ना. सगळे पुरुष नगरसेवक सक्रिय आहेत अशातला काही भाग नाही आहे. त्यामुळे पुरुष का महिला या वादापेक्षाही मला असं वाटतं की जनतेला न्याय देण्याच्या दृष्टीने वेळ देणं आणि त्यासाठी स्वतःची तयारी असणं गरजेचं आहे. इलेक्टिव्ह मेरिटचा परत पुन्हा प्रश्न आहे. ज्यांना उमेदवारी डावलली ते असं म्हणतात की आमच्याकडे इलेक्टिव्ह मेरिट होतं, मात्र पक्षप्रमुखांनी आमचं इलेक्टिव्ह मेरिट असून सुद्धा उपऱ्यांना इलेक्टिव्ह मेरिट नसताना संधी दिली, आम्हाला स्वीकृत म्हणून काम करायचं नाही. तर त्यांची नाराजी कशी दूर करा? नाही, आता ज्यांना स्वीकृत म्हणून काम करायचं नाही आहे तर आता त्यांचा प्रश्न आहे. इथे हा पक्ष आदेशावर चालतो, त्यामुळे ज्यांना असं वाटतं की तिकीट एवढंच सर्वस्व होतं आयुष्यामध्ये त्याच्यावर मी काही बोलू शकत नाही. कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा जो प्रश्न आहे त्याला शिवसेनेचे आमदार आता विरोध करतात. मग ह्या निवडणुकीत त्याचा कसा परिणाम होणार? नाही, असं आहे, हद्दवाढीला विरोध नाही आहे. तो त्या भागामधला जो नागरिक आहे त्यांच्या समस्यांच्या दृष्टिकोनातून हद्दवाढीबद्दल त्यांची ती भूमिका आहे. पण शहरामधलं जे आमचे नागरिक आहेत त्यांना सगळ्यांना जे शहराच्या जवळ आलेले आहेत त्यांना शहरातल्या सोयीसुविधा मिळणं हा त्यांचा माणुसकी म्हणून अधिकार आहे. त्यामुळे असा हद्दवाढीला विरोध आहे का नाही ते तिथले जमिनीचे भाव वाढणं किंवा ग्रामपंचायतीचा टॅक्स, परवानग्या, लोकांच्या सोयी गैरसोयी या संदर्भातला स्थानिक लोकांचा विरोध असतो तो तिथले आमदार व्यक्त करतात. पण शेवटी जेव्हा राजकारणामध्ये किंवा नगरविकासामध्ये एक निर्णय घेतला जातो तर तो स्वीकारणं आणि त्या स्वीकारून त्याच्यानुसार तयारी करणं हे आवश्यक असतं असं मला वाटतं. आत्ता आपली जे पत्रकार परिषद झाली त्याच्यात तारा राणीवर थेट अटॅक केला होता, म्हणजे त्यांचं निवडणूक चिन्ह मटका असायला हरकत नाही. तारा राणी हा भाजपचा मित्रपक्ष आहे. निवडणुकीची जी प्रचार मोहीम असेल त्याच्यात भाजपमध्ये किती मोठ्या प्रमाणात हल्ला केला जाईल तुमच्याकडून? असं आहे की जिथे जिथे आम्हाला मतभेद दिसत आहेत ते आम्ही व्यक्त करतोय. त्याच्यामध्ये काय भारतीय जनता पक्ष किंवा अमुक एक व्यक्तिद्वेषातून काही कोणी करत नाही आहे. युती नाही आहे इकडे म्हटल्यावर ती स्थानिक प्रश्नांमध्ये जिथे भूमिका वेगवेगळ्या पडत आहेत किंवा कार्यपद्धती निरनिराळी आहे त्या ठिकाणी टीका आहे ती होणारच. पण ती टीका स्थानिक पातळीवरची टीका असेल, ती टीका काही राष्ट्रीय पातळीवर असणार नाही आहे. भाजपला प्रतिस्पर्धी मानलंच जातं. म्हणजे ह्याच्या आधी पण अनेक नेते म्हणत होते की भाजप मुख्य प्रतिस्पर्धी नाहीच आहे. शिवसेनेची पण तीच भूमिका आहे का की तारा राणीच आमची प्रतिस्पर्धी असेल, भाजप एक उल्लेख न करण्यासारखा पक्ष आहे, असं काही आहे पक्षाचं धोरण? मला असं वाटतं की राजकारणामध्ये आपण छोटी मुंगी असेल ना तरी तिला कमी मानू नये.
त्यामुळे कोणाची काही ताकद असली तरी आम्ही अगदी सिरियसली घेतो प्रत्येकाला. त्यामुळे लहान का मोठे हा प्रश्न नाही. आज देशामध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष असताना कोल्हापूरमध्ये त्यांना एका तारा राणीकडे एका छोट्या आघाडीची त्यांना युती करावी लागते. हे सगळं राजकीय पाहता आपणाला त्याबद्दल काय वाटते की एकंदर छोट्या पक्षाचे आपण मगाशी उल्लेख पण केला की त्या पक्षामध्ये कोण कोण आहे, तर ही युती कितपत सक्सेस ठरेल? हे सगळं काळ ठरवेल असं मला वाटतं. कोणी कोणाबरोबर युती करायची आणि कोणी कोणाबरोबरच्या युत्या तोडायच्या हा त्या पक्षाचा प्रश्न आहे. पण जे 5 मित्रपक्ष शिवसेनेबरोबर न येता त्यांच्यावर गेले, त्यांची याची परिस्थिती जर का पाहिली तर मित्रांची ही स्थिती आहे, तर त्याच्यावर काय म्हणणार. शिवसेनेनं स्वबळासाठी आता कंबर कसलेली आहे. वेळ पडल्यास जर तर कोणाशी हातमिळवणी करणार का? आणि भाजप आणि तारा आघाडीने असं सांगितले जर त्रिशंकूची परिस्थिती निर्माण झाल्यास आम्ही शिवसेनेला सोबत घेऊ, तर तुम्ही सोबत जाणार. आता असं या सगळ्याबद्दल आता मी काही उत्तर देणार नाही. आम्हाला असं वाटतं की चांगल्या प्रकारचं आमचं इथे परफॉर्मन्स राहील, 41च्या वरती आम्हाला यश मिळेल आणि बाकीच्या याच्यात त्यांचं सगळ्यांचं वर्तन कसं आहे आमच्याबरोबर शेवटच्या दिवसापर्यंत याच्यानुसार आम्ही पुढचा निर्णय घेऊ. एकच प्रश्न मॅडम, की संजय मंडलिक आपले खासदार पदाचे उमेदवार होते, ते या निवडणुकीत कुठेच दिसत नाहीत. म्हणजे ते पश्चिम महाराष्ट्राचे संपर्क प्रमुख आहेत. लवकरच दिसतील तुम्हाला. दिसतील. आज आपल्या शून्य प्रहर कार्यक्रमामध्ये शिवसेनेच्या नेत्या आणि धडाडीच्या आमदार नीलमताई गोरे आल्या होत्या आणि त्यांनी आपल्या अनेक प्रश्नांना मनमोकळी आणि खुली उत्तरं दिली, शिवसेनेच्या स्टाईलनं उत्तरं दिली. त्याबद्दल त्यांचे आभार मानूया आणि लवकरच नीलमताई गोरे यांच्या मागं ना हा शब्द लागून त्या नामदार होऊन आमच्या ह्या कार्यालयात परत येतील. पण अशी सगळ्या जनतेची अपेक्षा आहे की महिला धडाडीची महिला मंत्री विधानसभेत जावी अशा अनेकांची अपेक्षा आहे. त्यामुळे त्यांना त्याबद्दलही शुभेच्छा देऊ आणि त्याप्रमाणेच कोल्हापूरलाही शिवसेनेचा मंत्री लालदेव्याचं गाडी घेऊन कोल्हापूर शहरात येईल, ज्यासाठी त्यांनी मुंबईमध्ये प्रयत्न करावेत अशी पण आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि आज वेळात वेळ काढून त्या इथं आल्या त्याबद्दल त्यांचे आभार. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. जय महाराष्ट्र.